नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साईनाथ गंदीगुडे SJ अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पोषक घटकातील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तर तो म्हणजे प्रथिने. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला माहीत आहे आपल्या शरीरामध्ये प्रथिनांचं महत्त्व काय आहे आणि आपल्या शरीरामध्ये प्रथिनामुळे कोणत्या कोणत्या प्रक्रिया चालतात हे सगळं आपल्याला माहीत आहे. तर यामध्ये हे प्रथिने नावाचा जो मुद्दा आहे तो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी आणि MPSC UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोगी किंवा महत्त्वाचा आहे. तर आज आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे शरीराच्या पाण्यानंतर विपुल प्रमाणात आढळणारा घटक म्हणजे प्रथिने होय. आता मला सांगा, शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जास्त घटक कोण आढळते? आपल्याला प्रथिने आढळतात. म्हणजे शरीरामध्ये आपल्या पहिल्यांदा कोण आढळते? पाणी. तर पाण्याच्या नंतर सगळ्यात जास्त आढळणारा घटक म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर प्रथिनेला ओळखलं जाते. त्यानंतर आता आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे, तर तो आहे सजीव प्राणी आणि वनस्पती. आता मला सांगा, या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत आणि जेवढे काही सजीव प्राणी आहेत, जेवढे काही वनस्पती आहेत, या सगळ्या सजीवामध्ये आणि वनस्पतीमध्ये प्रथिने हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानंतर आता आपल्याला तिसरा जो मुद्दा आहे तो पाहायचा आहे, तो म्हणजे प्रथिनांपासून पेशीची निर्मिती होते. म्हणजे मला सांगा, आपलं जे शरीर आहे ते पेशीपासून बनलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर प्रथिने तयार झाली तर या प्रथिनापासून आपल्याला काय तयार होते? पेशीची निर्मिती होते. त्यानंतर आता आपल्याला चौथा मुद्दा पाहायचा आहे की प्रथिनेशिवाय सजीव पेशी आणि पेशीशिवाय मानवी शरीर निर्माण होऊ शकत नाही. मग मला सांगा, आपल्याला माहीत आहे आपल्या शरीरामध्ये प्रथिने एवढे महत्त्वाचे आहेत. मग आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? पेशी महत्त्वाचं आहे. आणि ह्या पेशी बघा, प्रथिनाशिवाय सजीव पेशी आणि पेशीशिवाय मानवी शरीर निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या शरीरात जर पेशी तयार करायच्या असतील तर आपल्याला कोणाची गरज आहे? प्रथिनांची गरज आहे. आणि आपल्या शरीरात जर आपलं शरीर जर निर्माण करायचं असेल तर कोणाची गरज आहे? तिथं आपल्याला पेशीची गरज आहे. त्यामुळे आपली जे शरीर रचना आहे, या शरीर रचनामध्ये आपल्याला प्रथिनांची खूप आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्याला प्रथिने या शब्दांना इंग्रजीमधून म्हणलं जाते प्रोटीन्स. लक्षात घ्या, इंग्रजीमधून काय म्हणलं जाते? प्रोटीन्स हा शब्द आहे. त्यानंतर आता हे प्रोटीन्स नावाचा जो शब्द आहे तो कशामधून आलेला आहे? तर प्रोटीओज या ग्रीक शब्दापासून हा प्रोटीन शब्द बनलेला आहे. बघा, लक्षात घ्या, प्रोटीओज या ग्रीक शब्दापासून काय बनलेला आहे? प्रोटीन हे शब्द बनलेला आहे. त्यानंतर हे प्रथिन शब्दाचा स्थान घेणारा अर्थ प्रथम. आता मला सांगा, प्रोटीओज किंवा ज्याला आपण प्रथिने म्हणतो, या प्रथिनेचा अर्थ काय आहे? तर प्रथम स्थान घेणारा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोण बजावतं? तर प्रथिने बजावतात. म्हणून प्रथिने म्हणजे प्रथम स्थान घेणारा असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे. 1938मध्ये लक्षात घ्या, 1938मध्ये मुल्डर नावाच्या या डच शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे. कशाचा? प्रथिनांचा शोध लावलेला आहे. लक्षात घ्या, कोणता शास्त्रज्ञ आहे? मुल्डर नावाचा शास्त्रज्ञाने 1938मध्ये त्याचा शोध लावला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मानवी शरीराच्या वजनाच्या 1/6 भाग प्रथिने असतात. म्हणजे लक्षात घ्या, आपलं शरीराचं वजन किती आहे? त्याच्या वजनाच्या 1/6 भाग काय म्हणले? बघा, आपल्या शरीराच्या वजनाच्या 1/6 भाग कशानं बनलेला आहे? तर प्रथिनानं बनलेला आहे. म्हणून मला सांगा, पेशीचा केंद्रबिंदू आणि पोर्टल यामध्ये सुद्धा काय असतो? प्रथिने असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी पेशी तयार होतात, या पेशीच्या केंद्रबिंदूमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पोर्टलमध्ये यामध्ये सुद्धा काय असतात? प्रथिने असतात. त्यानंतर आपल्याला माहीत आहे वनस्पती व प्राण्यांच्या पेशीद्रवात नायट्रोजनयुक्त पदार्थाला प्रथिने म्हणतात. आता मला सांगा, आताच आपण पाहिलं होतं की सर्व प्रकारचे वनस्पती आणि सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत यांच्या सगळ्या पेशीमध्ये तर नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत आणि याच नायट्रोजनयुक्त पदार्थाला आपण काय म्हणतो?
प्रथिने म्हणतो. त्यानंतर आता लक्षात घ्या, आता मला सांगा या प्रथिनामध्ये कोणता कोणता घटक महत्त्वाचे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, प्रथिनातील रासायनिक घटकाचे प्रमाण. आता लक्षात घ्या, प्रथिनामध्ये कोणते कोणते रासायनिक घटक आढळतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता हे लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रथिनामध्ये कोणते कोणते रासायनिक घटक आहेत. तर पहिला जो घटक आहे ते आहे कार्बन. कार्बन किती टक्के आहे? 50% कार्बन आहे. त्यानंतर हायड्रोजन. हायड्रोजन किती टक्के आहे? 7% आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती टक्के आहे? तर ऑक्सिजन किती आहे? 23% आहे. आणि नायट्रोजन किती टक्के आहे? तर नायट्रोजन 16% आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे गंधक. तर गंधक किती आहे? 0.3% आहे. त्यानंतर फॉस्फरस किती आहे? तर 0.3% एवढे आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे पेशी तयार होतात या पेशीमध्ये रासायनिक घटक एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्णपणे प्रथिनाबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि हा जो मुद्दा प्रत्येकासाठी प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.